गुड आफ्टरनून मुलांनो. आपण लेसन नंबर 8 बघतो आहोत EVSचा, जो तुम्हाला प्रोजेक्ट म्हणून दिलेला आहे. हो की नाही? आहे का लक्षात? तुम्ही हा प्रोजेक्ट केलाय. ज्यांनी केलेला नाहीये ते अजूनही करू शकतात. तर पटकन तयार करा प्रोजेक्ट आणि शाळेमध्ये वह्या जमा करा. तर आतापर्यंत आपण या प्रोजेक्टमध्ये गुढीपाडवा पाहिला, फेस्टिवल्स अँड देअर सेलिब्रेशन्स मध्ये. हो की नाही? गुढीपाडवा पाहिला, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती पाहिली, त्यानंतर नागपंचमी पाहिली, पतेती पाहिली, रक्षाबंधन पाहिलं आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे जन्माष्टमी. तुम्ही काढायचंय पेज नंबर 36. ओके, चला तर मग जन्माष्टमी. Janmashtami is the day on which Lord Krishna was born. On this day, a procession is taken out throughout the city. In Maharashtra, Dahi Handi. आठवतीये का दही हंडी? आपण शाळेत सुद्धा करायचो. A pot with curds is hung at a great height. Groups of Govindas move from street to street from human pyramids by climbing one over the another to reach the दहीहंडी. बघा, एकावर एक उभं राहून दहीहंडी फोडण्याचा मोठा कार्यक्रम असतो की नाही? तर तो असतो जन्माष्टमीला. ही जन्माष्टमी आपण कधी साजरी करतो? का बरं साजरी करतो? कृष्णाचा जन्मदिवस म्हणून. Dahihandi and break it to celebrate this festival just as Lord Krishna did in Gokul. गोकुळामध्ये कृष्ण राहत असताना कृष्णाला दही दूध खूप आवडायचं. दही दूध लोणी, आणि तो असे वरती बांधलेले ते मटके असायचे, ते फोडून दही खायचा, दूध लोणी सगळं खायचा. म्हणून त्याचा वाढदिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. त्यानंतर आहे गणेश चतुर्थी. बघा बरं, गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाला आपण घरी घेऊन येतो. हो की नाही? गणेश चतुर्थी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हिंदू फेस्टिवल्स. दिस फेस्टिवल is celebrated all over Maharashtra and Andhra Pradesh. During this festival, Ganesh idols are kept in homes and public places. बघा, आत्ताच आपण मी म्हटलं की नाही की आपण गणपती बाप्पाला घरी आणतो 10 दिवस, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत, आणि मग त्याची छान पूजा करतो. तर हे गणेश चतुर्थी आपण सगळेजण उत्साहाने साजरा करतो. हो की नाही? During this festival, Ganesh idols are kept in homes and public places. They are decorated with a lot of lighting. Lord Ganesh is worshipped for 10 days. During this period, a number of activities and programs are also conducted. The festival ends on the 10th day, on Ananta Chaturdashi, when इमर्शन ऑफ द आयडॉल ऑफ लॉर्ड गणेश टेक्स प्लेसेस. आणि मग आपण गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन करतो. त्यानंतर आहे गांधी जयंती. मेनी पीपल स्ट्रगल्ड अँड सॅक्रिफाईस देअर लाईव्स टू अचीव फ्रीडम फॉर द कंट्री. स्वराज्य मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. महात्मा गांधीज वर्क वॉज ऑफ एक्स्ट्रीम इम्पॉर्टन्स. His birthday falls on the 2nd of October. 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी करतो. So this day is celebrated as गांधी जयंती. मी जयंती आणि पुण्यतिथी मधला फरक तुम्हाला याच्या आधी सांगितलेलाच आहे. On this day, programs like village cleanliness, self-dependence and other such programs are conducted. आलं लक्षात? स्वच्छता आवडायची गांधीजींना, म्हणून गांधी जयंतीचा हा दिवस स्वच्छता दिन म्हणून सुद्धा पाळला जातो बरं का. त्यानंतर आहे नवरात्री. द फेस्टिवल ऑफ नवरात्री इज सेलिब्रेटेड बाय द हिंदूज ऑल ओव्हर इंडिया इन डिफरंट वेज. वेल lit pandals are put up everywhere and goddess Amba or Durga is worshipped. Gujaratis celebrate this festival by dancing garba, dandiya खेळतो की नाही, or ras, while in West Bengal and in South India it is celebrated as Durga Puja. This festival is celebrated with great pomp
अँड शो. बघा खूप मजा असते, कारण इथून सगळे सण सुरू होतात. नवरात्र, मग दसरा, मग दिवाळी. आता आला आहे दसरा. दसेरा फॉल्स ऑन द 10th डे ऑफ द ब्राईट हाफ ऑफ अश्विन. अश्विन महिन्यात येतो दसरा. ऑन दिस डे राम किल्ड रावणा इन लंका. बघा रावण जातात की नाही. द effigy of Ravana is burnt just as the evil is burnt out in each and every one of us. प्रत्येकामधली जी राक्षसी वृत्ती आहे तिला मारून टाकायचे म्हणून आपण दसरा रावणाला जाळतो, प्रतिकात्मक रावणाला जाळतो. It is also known as Vijayadashmi. In Maharashtra, the leaves of the apta tree are given to one another to express good wishes. आपट्याची पानं आपण दसऱ्याला एकमेकांना देतो की नाही, आणि त्याला आपण सोनं म्हणतो. सोनं लुटण्याचा प्रकार आहे तो. त्यानंतर आहे दिवाळी, जी आता नुकतीच होऊन गेलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी छान सुट्ट्या घेतलेल्या आहेत दिवाळीच्या. Diwali, the festival of lights, is one of the most important festivals that is celebrated throughout the country. On the dark night of Ashwin Amavasya, Lakshmi Puja is performed. Ashwin महिन्याचा शेवटचा दिवस. Everywhere lights and lanterns are lit up. This festival is carried on for 4 days. Children burst crackers and the elders exchange sweets, ग्रीट फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. सगळेजण एकमेकांना भेटतात, स्वीट्स देतात. फराळाचं देते की नाही आई सगळ्यांना. त्यानंतर आहे रमजान ईद. रमजान ईद इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ द मुस्लिम्स. इट इज अ फेस्टिवल दॅट स्प्रेड्स हॅपीनेस. आफ्टर द मंथ ऑफ रमजान और द मंथ ऑफ फास्टिंग, people celebrate Eid after seeing the moon in the sky. All the Muslims go to the masjid to pray. मुसलमानांच्या मंदिराला मस्जिद म्हणतात आणि ते उपास करतात या महिन्यामध्ये. आणि मग ज्या दिवशी चंद्र दिसेल त्या दिवशी ते उपास सोडतात आणि त्यांची रमजान ईद साजरी करतात. त्यानंतर आहे गुरु नानक जयंती. गुरु नानक वॉज द फाउंडर ऑफ द सिख रिलिजन. Guru Nanak's birthday, full moon night of Kartik, is celebrated as Guru Nanak Jayanti. The Sikhs go to the Gurudwara, pray and chant hymns. They also serve food म्हणजे लंगर to the devotees. म्हणजे तिथं लंगर जेवण असतं तिथे, ज्याला आपण प्रसाद म्हणतो. त्यानंतर येते बकरी ईद. बकरी ईद is one of the main festivals of the Muslims. On this day, the Muslims get together in the masjid and pray under the guidance of the Muslim priest. They listen to the religious sermon. After the sermon, everyone greets one another. They go home and sacrifice an animal. तर ही अशी आहे बकरी ईद. आणि त्यानंतर येतो ख्रिसमस. तो कधी असतो ते तुम्हाला माहितीच आहे, 25th of December. Jesus Christ was born on the 25th of December. His birthday is celebrated as Christmas. It is an important festival of the Christians. They go to the church and pray. They make sweets and distribute them among friends and relatives. The Christians decorate their homes with Christmas trees. The children believe that Santa Claus will visit their homes and give them gifts. बघा आपण जशी दिवाळी साजरी करतो तसेच ख्रिश्चन लोक ख्रिसमस साजरा करतात. आणि बघा मुस्लिम लोक मुस्लिमांच्या मंदिराला काय म्हणतात मशीद. आणि ख्रिश्चनांच्या मंदिराला काय म्हणतात चर्च म्हणतात. त्यानंतर आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती इज सेलिब्रेटेड ऑन द 14th of January throughout the country. This marks the end of the cold season. On this day, til and gul, which provides strength to the body, are distributed to the people. In Gujarat, there are international kite flying competitions and thousands of colorful kites fill the sky. तुम्ही पण उडवता की नाही मकर संक्रांतीच्या वेळेला पतंग, कारण तेव्हा हवा असते आणि हवेमध्ये मस्तपैकी पतंग उंच जातो. त्यानंतर आहे शिवजयंती.
Chhatrapati Shivaji Maharaj was the founder of Hindvi Swaraj in Maharashtra. His birth anniversary is celebrated as Shiva Jayanti throughout the country. Especially in Maharashtra, it is celebrated with the great enthusiasm. On this day, a magnificent procession is take out depicting pictures of selected occasions of Chhatrapati Shivaji Maharaj's life. शिवाजी महाराज एक खूप मोठे राजा होऊन गेलेत आणि त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आपण शिवजयंती साजरी करतो. त्यानंतर आहे होळी, धुळीवंदन, तुमचा सगळ्यांचा एक आवडता सण. होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स. It is one of the important festivals of the Hindus. On the first day, the Hindus light the holy bonfire and pray to God. On the second day, they throw colors on one another. They also spray colored water on each other. बघा, खूप आवडता सण आहे तुमचा हा. खूप मजा करायला मिळते, रंग लावायला मिळतं, पाणी खेळायला मिळतं, हो की नाही. त्यानंतर आहे महावीर जयंती. महावीर जयंती इज द फेस्टिवल ऑफ द जैन्स. श्री वर्धमान महावीर, द 24th तीर्थंकर, वॉज बॉर्न ऑन दिस डे. The Jains decorate temples and take out processions. The festival of Mahavir Jayanti is celebrated all over India. जैन लोकांचा हा सण आहे. त्यानंतर आहे ईस्टर संडे. Easter Sunday marks the rebirth of Jesus Christ after he was nailed to the cross on Good Friday. He rose from the dead after 3 days. This is what the Christians believe. They celebrate this festival on Easter Sunday with a lot of enthusiasm, distributing Easter eggs made of chocolates and sugar to friends and relatives. हा सुद्धा ख्रिश्चन लोकांचाच सण आहे. आलं लक्षात. तर आता आपला ह्या धड्याचं बरंचसं मी तुम्हाला सांगून झालेलं आहे. आता फक्त हे राहिलेले आहेत नॅशनल फेस्टिवल्स जे आपण नेहमी साजरे करतो. इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे आणि महाराष्ट्र डे. हे तुम्हाला माहिती आहेत कधी कधी साजरे करतात. इंडिपेंडन्स डे, आवर कंट्री गॉट फ्रीडम ऑन द 15th of August 1947. So every year on this day we celebrate our Independence Day. On this day all the states hoist and salute the national flag. They sing the national song. We celebrate this day with great patriotism and pride. त्यानंतर रिपब्लिक डे, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जो असतो 26 जानेवारीला. आणि महाराष्ट्र डे असतो कधी असतो 1 मेला. आलं लक्षात. तर असा हा तुमचा प्रोजेक्टचा लेसन नंबर 8 आपण इथेच संपवत आहोत. ठीक आहे. तर मग परत एकदा सगळं हे तुम्ही वाचून काढायचं आहे. आलं लक्षात. आणि आता पुढच्या पिरियड पासून आपण आपल्या सेकंड टर्मच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर परत एकदा लेसन नंबर 8 पूर्ण वाचून काढा.